जेवीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे का? मग बनवा हा भन्नाट पदार्थ, जो तुम्ही घरच्याच साहित्यात बनवू शकता. त्याआधी व्हिडिओला पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. बघा, ही इडली पण नाही किंवा बट्टी पण नाही. उन्हाळ्यामध्ये एकतर आपल्याला भाज्या मिळत नाही आणि घरातले म्हणतात, "काय तेच तेच बनवते, काहीतरी चांगलं बनवत जा." मग चला आपण काहीतरी चांगलं बनवू. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 वाट्या मुगाची डाळ घेतली आहे आणि इथे 1 वाटी मी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तुम्ही कुठली डाळ कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही तीनही डाळी समप्रमाणात सुद्धा घेऊ शकतात. आता ह्या डाळीला खूप पावडर वगैरे लावलेली असते. आपण मार्केटमधून आणतो तशी डब्यात भरून ठेवतो. मग आपल्याला 2 ते 3 पाण्याने डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. मग हे सगळं पांढरं पाणी त्यातलं निघालं पाहिजे. डाळ आता स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता आपण डाळमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी भरपूर घालायचं आहे, जेणेकरून आपली डाळ जेव्हा भिजेल आणि ती फुगेल तेव्हा ती कोरडी पडायला नको. आता मी इथे डाळ भिजत घातलेली आहे आणि 3 ते 3.5 तासासाठी मी आता भिजत घालणार आहे आणि जर पावसाळा हिवाळा असेल तर थोडं जास्त भिजवायचं, अर्धा तास जास्त भिजवून घ्यायचं आहे. आता इथे 3.5 तास झालेले आहे. आपण डाळचा दाणा दाबून बघायचा आणि तो लगेच तुटला म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे. डाळ बघा आता खरंच मस्त भिजलेली आहे, लगेच तुटत आहे. आता आपण ही डाळ एका स्ट्रेनरवर काढून घ्यायची आहे किंवा एखाद्या गाळणीवर काढून घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये डाळ पटकन भिजते कारण वातावरण गरम असतं. आता आपण पाणी काढून घेऊ. बघा मी इथे स्ट्रेनरवरती डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे. आता मी इथे मोठा मिक्सरचा जार घेतलेला आहे. जशी डाळची क्वांटिटी असेल तुम्ही छोटं मोठं भांडं घेऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ घ्यायची आहे आणि इथे मी 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकतात. 2 गड्डा लसूण घेतलेला आहे. लसूण छान भरपूर टाकायचा आहे आणि मिक्सरला लावून बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर पाणी घातलं तर मग आपली जी रेसिपी आहे ती रेसिपी परफेक्ट होणार नाही. आता इथं मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेत आहे आणि अशा प्रकारे मी आता पूर्ण मिश्रण हे वाटून घेणार आहे. मिश्रण छान आपलं आता वाटून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, ते आपण मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे. मस्त असं दळून झालेलं आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे मीडियम साईजचे आहेत आणि आता आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. फार बारीक पण नाही आणि फार जाड पण नाही. आपण जसा रेग्युलर कांदा कापतो तसा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे आणि तो ह्या डाळमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. नंतर आता आपण बाकीचं साहित्य घालूया. मस्त कलर येण्यासाठी आपण यामध्ये थोडी हळद घालायची आहे. पाव ते अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. नंतर लाल तिखट पण घालायचं आहे. आपण हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल तिखट आता आपण इथे कमी घालणार आहोत. 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेले आहे. तिखट आमचं हे कमी तिखट असल्यामुळे 1.5 चमचा 1 चमचा धने पावडर घेतला आहे. चमचा आपला जो पोहे खाण्याचा आहे रेग्युलर चमचा तोच घेतला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. जिरे पावडर ही जिरे भाजून मग त्याची पावडर केलेली आहे. पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग आवर्जून घालायचा आहे कारण डाळी वातूळ असतात आणि मग आपल्याला गॅसेसचा त्रास होतो. हिंगामुळे तो त्रास आपल्याला कमी होतो. नंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर भरपूर अशी मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे चव खूपच अप्रतिम लागते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. मुलं अशी डाळ खायला नाक मुरडतात. असे नवीन नवीन पदार्थ केले की त्यांना प्रोटीनही मिळतं आणि आपल्या शरीराला फायदेशीर ठरतं. लहान मोठे सर्वांनाच प्रोटीनची आवश्यकता असते. आता सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे. आता मी स्पॅच्युला न करता हातानेच मिक्स करून घेणार आहे. बाजूला मी इथे गॅसवर स्टीमर ठेवलेला आहे. त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे.
छिद्रे असलेली ही प्लेट आहे. ही प्लेट आपण यूज करणार आहोत. आपल्याकडे अशी प्लेट नसेल तर आपण जी गाळणी असते ना, त्या गाळणीचा सुद्धा यूज करू शकतो. आपण जर गाळणीवर किंवा प्लेटवर करणार असू तर त्याला तेलाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. माझ्याकडे 2 प्लेट आहे. दोन्ही प्लेटींना ग्रीस करून घेणार आहे. आपण जे भाजीला रेग्युलर तेल घेतो त्याच तेलाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हातावर मावेल असा गोळा घ्यायचा आहे. बघा मी तुम्हाला गोळा हातावर घेऊन दाखवते. असं गोळा घ्यायचा लांबोळका आणि त्याचा असे रोल बनवायचा आहे. आता बघा आपण इथे जर पाणी जास्त घातलं असतं तर आपल्याला रोल बनवता आला नसता. म्हणून आपण तेव्हाच सांगितलं की आपल्याला पाणी न घालता डाळ बारीक करायची आहे. असे रोल करून घ्यायचे आणि ते रोल आपल्याला इथे प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बघा इथे रोल करून तयार झालेले आहेत. आता मी ही प्लेट साईडला ठेवून घेत आहे कारण अजून पाणी छान असं उकळलेलं नाही आहे. तुमच्याकडे प्लेटही नसेल, गाळणी नसेल किंवा इडली पात्र असेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये अगदी मस्त असे हे बनवू शकतात. इडली पात्राला पण आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि जसे आपण इडल्यांचं टाकतो ना बॅटर, तसं आपल्याला याला हाताने असे गोळे करून घ्यायचे आहे. जास्त मोठे करायचे नाही, थोडे लहान लहान असे गोळे करायचे आणि ते इथे सेट करून द्यायचे आहेत. असे आपण इडली पात्रामध्ये सेट करून घ्यायचे आहे. हे मी 6 लोकांसाठी बनवत आहे आणि आमच्याकडे तर हे बनवलं की पोळी कोणालाच आवडत नाही, भाजी पोळी खायला कोणीच तयार नसतं. मस्त पोटभर सर्वजण हेच खातात. आता इडली पात्रामध्ये सुद्धा आपण सेट करून ठेवलेले आहे. पाण्याला पण मस्त उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये प्लेट ठेवून घेणार आहोत. सुरुवातीला मी इडली पात्र ठेवून घेत आहे कारण आपण जे रोल बनवले आहेत ते रोल उंच आहे आणि मग जर ते खाली ठेवले तर ते वरच्या पात्राला चिकटतील. म्हणून मग मी आता जे हे रोल केलं आहे ते रोल मी वर ठेवून घेणार आहे. आता आपल्याला झाकण ठेवून 20 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचे आहे. त्यासोबत खायला आपण इथे कढी करणार आहोत. कढीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. 1 ते 2 हिरवी मिरची घ्यायची आहे. नंतर थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत. अगदी थोडे घ्यायचे आहे. 2 चमचे भरतील पोह्यांचे इतकेच घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरं, थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. नंतर मी कढीपत्ता पण टाकून घेणार आहे कारण मुलं असं कढीपत्ता खात नाही आणि मग मी असं कढीमध्येच बारीक करून घेते जेणेकरून कढीपत्ता आपल्या पोटात गेला पाहिजे. थोडे धने पण घालून घ्यायचे आहेत. तर आता माझं मिक्सरचं हे भांडं खराब झालं म्हणून मी आता दुसऱ्या पॉटमध्ये टाकून मसाला बारीक करून घेत आहे. तिथे मी 2 वाट्या घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. दही बघा किती छान असं घट्ट झालेलं आहे. मस्त बघा जसं एकदम बर्फी दिसते. दही आंबट घेतलेलं आहे. विस्करने आपल्याला दही पातळ करून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेत आहे. बेसन दह्यामध्ये छान घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळी राहणार नाही. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटणसुद्धा आपल्याला या दह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं परत. आता आपण यामध्ये पाणी पण घालून घ्यायचं आहे आणि पातळ करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. थोडंसं तेल घालून घेतलं आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. आता फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ह्यावेळेस कमी करायची म्हणजे आपली कढी फुटणार नाही आणि लागेल तसं पाणी पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कढीला आता छान उकळी येऊस्तोवर उकळून घ्यायचं आहे. आवडत असल्यास थोडी साखर घालून घ्यायची. साखरेमुळे आपली ॲसिडिटी कमी होते. आता कढीला मस्त उकळी आलेली आहे. कढी आता उकळून झाल्यानंतर मी साईडला ठेवून घेत आहे.
20 मिनिट झालेले आहेत. आता आपण उघडून बघूया. मस्त असे शिजलेले आहेत. सुरीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. सुरी टोचून बघायची. सुरी जर आपली क्लिअर निघाली तर परफेक्ट शिजलेले आहेत. आता आपण बाहेर काढून घेऊ. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता मी इथे तेल टाकून घेणार आहे. तेल आपल्याला फार जास्त लागत नाही. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात. ही चॉईस तुमची असेल. आता आपण एक एक रोल बाहेर काढायचा आणि त्याला असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवे तसे कट करू शकता, छोटे मोठे तुमच्या चॉईसनुसार. आपण जे इडली पात्रामध्ये सेट केले होते ते सुद्धा मस्त असे शिजलेले आहेत आणि एकदम इझी निघून येतात. बघा मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, लगेच निघतात. आपल्याला सुरीने किंवा चमच्याने काढायची गरज नाही. असे हात लावल्याबरोबर ते निघून येतात. तेल मस्त तापलेलं आहे. आता एक एक पीस आपल्याला असे सोडून घ्यायचे आहेत. तेलामध्ये जितके पीस मावतील तितके आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. थोडे बबल्स कमी झाले की मग आपल्याला फ्लिप करून घ्यायचं आहे, पलटी मारून घ्यायचं आहे. लगेच आपण पलटी करू नये, कारण एखाद्या वेळेस कसं स्टार्टिंगला आपण जेव्हा टाकतो ते खाली चिकटतात आणि मग ते तुटू शकतात. आता अशा प्रकारे आपल्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही फक्त असं तव्यावरती थोडं थोडं तेल टाकून तसंसुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे जे आपण तळलेले पीसेस आहेत ते काढून घेऊ. व्हिडिओला अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता बाकी उरलेले पीसेस पण आपण तळून घेऊ. हे जे मी इडली मेकरमध्ये केलं होतं ते पण आपण इथे कट करून तळायला टाकून घेतलेले आहेत. आवाज पण ऐका. बघा वरून किती क्रिस्पी झालेले आहेत. आणि खाताना एकदम मस्त आतून मऊ असतात. आता मस्त एक वाटी मी इथे कढी ठेवून घेतलेली आहे आणि आपण जे पीसेस तळून घेतलेले आहेत ते पीसेस आपण आता इथे सर्व करूया. ही प्लेट जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्हाला घरातले लोक आठवड्यातून 2-3 वेळेस करायला सांगतील. इतकी सुंदर चविष्ट अशी आपली प्लेट तयार झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.